नगर शहरातील तब्बल 104 वर्ष जुनं असलेलं श्री मार्कंडे मंदिर पाडून त्यातील देवी देवतांच्या मूर्तींची तोडफोड करत विटंबना केली असल्याचा दावा पद्मशाली समाजातील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण नरसय्या बुरा यांनी केली आहे। या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांना तत्काळ अटक करावी अशी मागणी बुरा यांनी केली। दरम्यान या मागणीची तात्काळ दखल न घेतल्यास समाजाच्या धार्मिक भावना दुखवल्याचा राग अनावर होऊन नगरमध्ये दंगलीही उसळू शकते अशी भीती बुरा यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे दाखल केल्याच्या तक्रारीत व्यक्त केली आहे। या प्रकरणात शामिल असलेल्या लोकांकडे कोणत्याही प्रकारचे कायदेशीर अधिकार नसताना जेसीबी आणि ब्रोकरच्या साहाय्याने श्री मार्कंडे मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे। तसेच या मंदिर परिसरातील अन्य देवतांची छोटी मंदिरेही पाडून टाकले असल्याचा दावा लक्ष्मण बुरा यांनी तक्रारीत केला आहे। यामध्ये काहीही पावित्र्य न राखता त्या मूर्तींची विटंबना केली असल्याचा दावा बुरा यांनी केला। दरम्यान पद्मशाली समाजाचे ज्येष्ठ नागरिक बुरा यांच्या तक्रारीने अहिल्यानगर शहरात खळबळ उडाली असून अनेकांना घडलेल्या प्रकाराची माहिती तक्रार दाखल झाल्यानंतर समजल्याचं पुढे आलं आहे। बुरा यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे रीतसर फिर्यादीची प्रतही दिली आहे। त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की श्री मार्कंडे मंदिर देवस्थान हे अहिल्यानगरमधील अत्यंत पुरातन मंदिर आहे। या मंदिरास तब्बल 104 वर्ष पूर्ण झाले आहे। नगर शहरात श्री मार्कंडे यांचे भाविक भक्त मोठ्या प्रमाणात आहे। श्री मार्कंडे मंदिर नगर शहरातील 30 ते 35 हजार लोकसंख्या असलेल्या पद्मशाली समाजाचे श्रद्धास्थान आहे। या मंदिरात दररोज शेकडो भाविक पूजा अर्चना करण्यासाठी येतात। तसेच या मंदिर परिसरात गजानन महाराज, नवनाथ, श्री दत्त, हनुमान, नवग्रह, शिवलिंग असे अन्य देवतांचेही छोटी मंदिरे आहेत। त्या देवी देवतांचे देखील भाविक मोठ्या प्रमाणात पूजा अर्चना करण्यासाठी मंदिरात येत असतात। असे असताना या तोडफोड प्रकरणात शामिल असलेल्या लोकांना आणि इतरांना अटक करावी अशी मागणी बुरा यांनी केली आहे।